पांढरा रस्सा करण्यासाठी चिकन घ्यायचं आणि घेतलेल्या चिकनला हळद आणि थोडंसं मीठ लावायचं। चिकन शिजवण्यासाठी कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान मऊ परतून घ्यायचा आणि त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि ती देखील छान परतून घ्यायची। आता हळद मीठ लावलेलं चिकन घालायचं आणि ते देखील छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून चिकनला स्वतःचं पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं। सर्व चिकनचे पीस बुडतील इतकं गरम पाणी घालून चिकन छान शिजवून घ्यायचं। सर्व रेसिपींप्रमाणेच या रेसिपीचा देखील पूर्ण व्हिडिओ आपण वैशालीज रेसिपी 2586 वर अपलोड केला आहे। पाहू शकता चिकन शिजून आपला चिकनचा स्टॉक तयार आहे। पॅनमध्ये जिरं घालायचं, खसखस घालायची आणि त्याचबरोबर पांढरे तीळ। सर्व साहित्य भाजून झाल्यावर थोडे थंड करून घ्यायचे। मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये ओलं नारळाचं खोबरं घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याचबरोबर नारळाचं दूध असं गाळून घ्यायचं। भाजलेले सर्व साहित्य त्याचबरोबर भिजलेले मगज आणि काजू मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे। आता पांढरा रस्सा करण्यासाठी भांड्यामध्ये तेल घालायचं, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मसाला, वेलची, चक्रफूल आणि चिरलेली हिरवी मिरची। त्याचबरोबर मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व साहित्य घालून ते थोडा वेळ असं परतून आणि चिकन स्टॉक नारळाचं दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो करायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक उकळी येताच गॅस बंद करायचा। पांढरा रस्सा करून तुम्ही पिऊही शकता आणि भात किंवा भाकरीवर खाऊही शकता।